नमस्कार. एनडीटीव्ही मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारलेला एक चित्तथरारक सिनेमा सध्या राज्यात, देशात, परदेशात धुमाकूळ घालतोय. त्या काळातल्या चित्तथरारक प्रसंगांचा अनुभव त्या निमित्तानं या पिढीला आपल्या तरुण पिढीला घेता येतोय. आणि त्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर, त्यांचा करुण अंत केल्यानंतर पुढे मराठा साम्राज्याचं काय झालं, स्वराज्याचं काय झालं, शिवरायांनी दिलेली स्वराज्याची जी प्रेरणा होती तिचं पुढे काय झालं, याचा थोडासा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या सोबत आत्ता ज्येष्ठ लेखक काका विधाते आहेत, ज्यांनी संताजी नावाची एक अप्रतिम कादंबरी आपल्यासाठी आणली होती. आणि छत्रपती संभाजी नंतर, छत्रपती शिवरायांनंतर एक मोठा योद्धा ज्यानं पराक्रमांची म्हणजे मालिकाच जणू रंगवली, असं एक पात्र त्यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणलं होतं. आणि त्यांच्याच अंगाने आपण आज मराठा साम्राज्याचा पुढचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्ते नमस्ते. माझा पहिला प्रश्न अर्थात असा असेल की छावा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि शेवटचा त्याच्यातला प्रसंग असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केलंय. आणि त्या कैदेदरम्यान ते संताजी या आपल्या तरुण मावळ्याला अ, रायगडाच्या संरक्षणासाठी, जिथे रणमैदानातून ते लढतायत आणि लढता लढता संताजीला ते रायगडाच्या संरक्षणासाठी जाण्याचा आदेश देत आहेत. अर्थात एखाद्या क्षत्रियाला किंवा एखाद्या योद्ध्याला मैदान सोडून जाणं हे खरं तर शरमेची गोष्ट असते, पण राजाने आदेश दिल्यावर तो पाळावाच लागतो. आणि कदाचित संताजींनी तो आदेश त्याच्यामुळेच पाळला असावा. आणि ते आपले वडील मालोजी राजे आणि आपले राजे संभाजी राजे यांना सोडून रायगडाच्या संरक्षणासाठी गेले. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती छत्रपती संभाजी राजेंनी. आणि ते रायगडावर गेलेत. आणि रायगडावर पोहोचल्या पोहोचल्या मी आपल्या पुस्तकातलाच एक प्रसंग आहे ज्याच्यात ते रायगडावर पोहोचतात आणि येसुबाई राणी साहेब त्यांना विचारतात की तुम्ही एकटेच दिसतायत, राजे तुमच्यासोबत दिसत नाहीयेत, हा, राजे कुठे आहेत, असं ते विचारतात. तेव्हा तिथून पुढचा इतिहास कसा होता आणि त्या प्रसंगानंतर संताजीचं आयुष्य आणि मराठा साम्राज्याचा तिथून पुढचा प्रवास कसा होता, इथून मला सुरुवात करायला आवडेल. चालेल. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडलं आणि त्या ठिकाणी संताजी घोरपडे त्यांचे वडील माळोजी घोरपडे होते. आणि त्यांना म्हणजे मोगलांना रोखायचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. पण त्या प्रयत्नामध्ये म्हाळोजी घोरपडे मारले गेले. हम्म. आणि म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना धरायचा त्यांचा उद्देश असल्यामुळं हम्म. त्यांच्या अवतीभोवती त्या हम्म. मोगल सैन्याचा गराडा पडला. हम्म. अशा वेळी हम्म. संताजी घोरपडे किंवा धनाजी जाधवजी ही अशी जी मंडळी होती, शूर तरुण मंडळी, सरदार मंडळी, तर त्यांच्यामध्ये उद्याच्या राज्याचं भविष्य महाराजांना दिसत होतं. बरोबर. त्यामुळं आपल्याबरोबर अशी ही तरुण मंडळी जी उद्या स्वराज्याच्या कामी येणार आहेत, ही तरुण मंडळी खर्ची होऊ नयेत, जाया होऊ नयेत, म्हणून महाराजांनी त्यांना आदेश दिला की तुम्ही आता जा आणि रायगडावर तुम्ही जाऊन रायगडाचं संरक्षण करा. राजाच्या आदेशानुसार राजा संकटात सापडलेला आहे हे दिसत असताना सुद्धा अत्यंत हम्म. स्वादिष्ट असे संताजी घोरपडे महाराजांचा आदेश म्हणून तिथून आले, रायगडावर आले. आणि रायगडावर आल्यानंतर त्यांनी तिथे विचार विनिमय झाला आणि ते फौज घेऊन बाहेर पडले रायगडातून संभाजी हम्म. महाराजांची सुटका करण्यासाठी किंवा मोगलांना तोंड देण्यासाठी ते बाहेर पडले. परंतु त्यांना आपल्याच फितूर लोकांनी, त्या हम्म. एक निजाम मुकर्रब खानाला आपल्याच फितूर लोकांनी ती वाट दाखवल्यामुळे तो करेक्ट. मध्य वाटेने वेगाने तो निघून गेला. हो. आणि त्यामुळं संताजी घोरपड्यांना त्यांना म्हणजे रोखता आलं नाही किंवा तो सापडला नाही त्यांच्यात. तर पुढे मग छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर म्हणजे
1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराज पकडले गेले. आणि 11 मार्च 1689 रोजी वढू या गावी हम्म. औरंगजेब अत्यंत हाल करून त्यांचा म्हणजे ती हत्या केली. म्हणजे तो गुन्हा नाही आहे नुसतं, ते पापच केल्यासारखं केलं. अर्थात. औरंगजेबाच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या 2 चुका जर सांगायच्या झाल्या तर एक म्हणजे त्यानं हिंदूंवर जिजिया घातला. हम्म. या कर लादल्यामुळं राजपुतांची जी साथ साम्राज्याला मिळत होती ती खुंटली. हम्म. दक्षिणेत आल्यानंतर मराठ्यांना जिंकण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये दुसरी चूक त्याने ही केली की छत्रपती संभाजी महाराजांना त्यानं ठार मारलं. त्यामुळं एखाद्या आग्या मुळावर दगड मारावा आणि त्यानंतर त्या मधमाशा चोहीकडून उठाव्यात आणि सगळीकडून त्याला त्या डसाव्यात, अशा पद्धतीनं मराठे चवताळले आणि मराठ्यांनी तो प्रतिकार सुरू केला. पण परिस्थिती अशी होती की मराठ्यांना प्रतिकार करायला म्हणजे एक तर म्हणजे असा पराक्रमी आणि शूर राजा गेला आणि तो नंतर मारला गेला. त्यानंतर 18 ऑक्टोबर 1689 रोजी रायगड पडला. म्हणजे औरंगजेबाचा सरदार जो इतिकार खान आहे त्यानं रायगड जिंकला. त्याला नंतर हो. औरंगजेबाने जुल्फिकार खान ही पदवी दिली. राजधानी पडली. राजकुटुंब कैद झालं. राजा तर नव्हताच. आणि हम्म. राजाराम महाराजांना छत्रपती त्यांनी केलं, परंतु राजाराम महाराजांचा अनुभव फारसा नव्हता त्यांना. हम्म. ती वय तसं लहान होतं राजाराम महाराजांचं. खरंय. आणि पूर्वीचा काहीच अनुभव नसल्यामुळं जवळजवळ म्हणजे ते राजे जरी असले म्हणजे हम्म. छत्रपती जरी झाले असले तरी आजूबाजूची प्रतिकूल परिस्थिती पाहता फार काही करता येण्यासारखं नव्हतं. हम्म. अशा वेळी म्हणजे राष्ट्र मरगळलेलं होतं. ही हम्म. छत्रपतींनी जी ज्योत लावलेली होती स्वराज्याची स्वातंत्र्याची, ती ज्योत विझण्याची वेळ आली. अशा वेळी एकमेव म्हणजे सगळेच सरदार तसे होते पण अत्यंत धाडस करणारा म्हणजे जीवावरच्या धाडसाला तयार झालेला एकमेव सेनापती म्हणजे संताजी घोरपडे. त्यांनी ज्या औरंगजेबाने आपला राजा धरला आणि क्रूर पद्धतीने मारला, त्याच औरंगजेबाला धडा शिकवण्यासाठी नव्हे त्याचाच सूड घेण्यासाठी त्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर त्यांनी हल्ला चढवला. आणि तो हल्ला इतका शिस्तबद्ध होता की हम्म. त्या हल्ल्यामध्ये औरंगजेब त्याच्या नशिबानेच वाचला. हम्म. म्हणजे कल्पना करा आपण की साधारणपणे 3-3.5 लाख लष्कर आहे, सैन्य आहे. आणि त्या सैन्याच्या गराड्यात तुम्ही शिरणार आहात. ते फार नाही, म्हणजे 2-2.5 हजार मराठे घेऊन हम्म. तुम्ही शिरणार आहात. त्याआधी तुम्हाला त्या छावणीची सगळी माहिती संताजी घोरपडेंनी काढलेली होती. हो. आणि त्यांच्याबरोबर बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण ही अगदी हम्म. जीवाभावाची मंडळी होती. हम्म. औरंगजेबाचा जो गुलालबार तंबू होता त्याला हम्म. गुलालबार म्हणायचे, कारण त्याच्या अवतीभोवती गुलाबी कापड लावलेलं असायचं. ओके. या तंबूचा विस्तार अवाढव्य आणि प्रचंड होता, कारण त्याच्यामध्ये अनेक विभाग त्या तंबूमध्ये असायचे. हम्म. ज्यावेळी औरंगजेब हाती सापडला नाही त्यावेळी संताजी घोरपडे तिथून बाहेर निघाले आणि त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या भव्य तंबूचे तणावे त्यांनी तोडले. ढगफुटी व्हावी तसा तो तंबू खाली आला आणि त्या तंबूचे सोन्याचे कळस कापले. का? तर मराठे अजून जिवंत आहेत. तू जरी हम्म. राजा मारलास तरी सुद्धा आम्ही जिवंत आहोत आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आलो याचा पुरावा म्हणून त्यांनी ते तंबूचे कळस काढले आणि मग ते राजाराम महाराजाकडे गेले. नाही, तर हा, बोला बोला. औरंगजेब तिथे नव्हता. अशा काही थिअरीज आहेत की औरंगजेब तिथून पळून गेला होता किंवा तो त्याच्या बाजूच्या ह्याच्यात त्याच्या मुलीच्या तंबूत होता. अशा काही थिअरीज आहेत. तर तो पळून गेला असण्याची शक्यता होती का? नाही, एक आहे, औरंगजेब हा अत्यंत सावध असा बादशाह होता. अच्छा. त्याचा कोणावरही विश्वास नव्हता. हम्म. त्यामुळं झोपताना सुद्धा अत्यंत सावधगिरीने तो झोपायचा. हो. आणि ज्यावेळी संताजी घोरपडे तिथे गेले, मराठ्यांचा हल्ला आला आणि गोंधळ माजला, त्यावेळी औरंगजेब नेमका झोपलेला त्याच्या जागेत जो झोपलेला होता तिथून त्यानं पटकन स्वतःची म्हणजे बचावासाठी तो निघून गेला. हम्म. आता तो जनण्यात गेला कुठे गेला हा काही म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रामध्ये नमूद नाही, परंतु अच्छा. तो वाचला, तडाख्यात सापडला नाही हे खरं आहे. आणि हा. संताजींचा हल्ला त्याला मारण्यासाठीच होता हेही खरं आहे. आणि मग ज्यावेळी हा हा म्हणजे तंबूचे कळस तोडले आणले त्यावेळी हम्म. मरगळ आलेलं हे मराठा राष्ट्र जे आहे हम्म.
किंवा अत्यंत निराश झालेलं असे मराठा राष्ट्र जे आहे ते नव्याने जिवंत झालं. ती एक घटना अशी आहे की एखादी आकाशामध्ये वीज कडाडावी आणि क्षणात लुप्त व्हावी पण आसमंत उजळून टाकावी, अशी ती घटना आहे. त्यामुळं त्या घटनेला फार महत्व आहे आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा सुरू झाला. अच्छा. संताजी मुळात हे पात्र, संताजी धनाजी ही जोडगोळी होती आणि त्यांच्या काही म्हणजे पाण्यात मुघलांना त्यांचे घोडे त्यांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसत होते वगैरे अशा काही कथा प्रचलित आहेत. पण हो. ह्याच्या पुढे जाऊन संताजी हा म्हणजे शिवरायांची नीती, शिवरायांचा गनिमी कावा पुढे घेऊन निघालेला कदाचित हा शेवटचा सेनापती असावा. हो. आणि हा म्हणजे या योद्ध्याबद्दल खरं तर कोणाला फार माहिती नव्हतं. तुम्हाला संताजी बद्दल लिहावं असं का वाटलं असेल सर? संताजी घोरपडेंच्या जीवनाचा अभ्यास करायला मी म्हणजे 1991 मध्ये सुरुवात केली. हम्म. त्याच्यासाठी मी त्यांनी जिथे जिथे लढाया दिल्या, म्हणजे हम्म. पासून ते हम्म. खाकी जिंजी तंजावर पर्यंत मी हिंडलो. ओके. ती स्थळं सगळी पाहिली मी. हम्म. त्यानंतर संताजी घोरपडेंचा ज्या ठिकाणी खून झाला हम्म. त्या जागेला मी भेट दिली, ते हम्म. पाहिलं. संताजी घोरपडेंवर लिहिण्याचं माझ्या मनामध्ये का आलं याचं कारण असं आहे की मराठ्यांचा जो इतिहास आहे हम्म. तो सगळीकडे म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रामध्ये खूप सारा इतिहास आहे. पण वाचक तिथपर्यंत जात नाहीत किंवा तो इतिहास वाचत नाही, तो तसाच दप्तरामध्ये पडून राहतो. हम्म. दुसरं असं जाणवलं की आपण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंत खूप सारं लेखन झालेलं आहे. अर्थात. आणि त्या दोन छत्रपतींविषयी अत्यंतिक आदर आपल्या सगळ्यांना आहे. परंतु मराठ्यांचा जो पुढचा इतिहास आहे, खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या स्वराज्यामधला सगळ्यात कठीण आणि बिकट कालखंड जर कुठला असेल तर हम्म. छत्रपती संभाजी महाराज मारले गेल्यानंतर हम्म. राज्य जे निर्नायकी झालं, म्हणजे नायकच राहिला नाही, अशा हम्म. परिस्थितीमध्ये आणि इतका बलशाली बादशाह एवढं मोठं दळभार घेऊन इथे आलेलं असताना आणि नेता नसताना, म्हणजे राजधानी नसताना, पैसा नसताना, खजिना नसताना, अशा बरोबर. अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांनी दिलेला हा जो लढा आहे तो अत्यंत महत्वाचा असा लढा आहे आणि नेमकं ह्या लढ्याबद्दल फारसं कोणी लिहिल्याचं मला दिसलं नाही. हम्म. पण मला असं वाटलं इतका अद्वितीय सेनानायक, म्हणजे एक ग्रेट फील्ड मार्शल असं ज्याला म्हणायला पाहिजे, आणि इतका म्हणजे स्वार्थ त्याग करून किंवा इतक्या निष्ठेने राष्ट्रप्रेमाने स्वामीनिष्ठेने जो लढला आणि या स्वराज्यासाठी, या राज्यासाठी अखेर मारेकऱ्यांच्या खुनाला बळी पडला पण तो फितूर झाला नाही, अशा ह्या राष्ट्रनायकाबद्दल लिहावं असं मला वाटलं आणि म्हणून मग मी संताजी लिहिली. इतिहासात अर्थात असं झालं असतं तर काय झालं असतं किंवा तसं झालं असतं तर काय झालं, या खरं तर या गोष्टींना इतिहासात काय स्थानच नाही. पण एक संभाजी राजे हे कैद झालेच नसते, त्यांचा अंत झालाच नसता, तर पुढच्या शक्यता काय होत्या? नाही, छत्रपती संभाजी राजांचं म्हणजे महाराजांच्या रणनीतीचं खऱ्या अर्थाने अजून अभ्यास व्हावा तसा झालेला नाही. हम्म. पण हे लक्षात घ्या की औरंगजेबाचं एवढं सैन्य होतं, हम्म. अफाट सैन्य होतं ते. आणि महाराजांकडे फार तर म्हणजे पाऊण लाखाच्याही आतमध्ये सैन्य होते. हम्म. पण त्या सैन्याची रचना भौगोलिक हम्म. म्हणजे हम्म. इतक्या कुशल पद्धतीने त्यांनी केलेली होती हम्म. की औरंगजेबाला जिकडे तिकडे मराठेच दिसायला लागले. हम्म. आणि औरंगजेब तो आपल्या सरदारांना विचारायला लागला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी एवढं सैन्य नव्हतं, आता अचानक हे सैन्य आलं कुठं? खरंय. म्हणजे इतक्या कौशल्याने सैन्याची रचना केलेली होती की त्याला बादशाला सुद्धा भ्रम पडला की मराठे आहेत तरी किती. हम्म. त्यामुळे ह्या रणनीतीचं, महाराजांच्या रणनीतीचा अभ्यास अजून व्हायला पाहिजे. जर संभाजी महाराज म्हणजे मारले गेले नसते, त्यांची हत्या झाली नसती, तर हम्म. संताजी घोरपडे, धनाजी जाधव अशी ही जी काही तरुण जोमात असलेली मंडळी होती, या मंडळींना घेऊन त्यांनी स्वराज्याचा लढा अधिक तीव्र केला असता. आणि संताजी सारखा सिद्धहस्त सेनापती हाताशी असताना, म्हणजे हम्म. खंडेराव मोहिते मारले गेल्यानंतर जर नाव घेणार जर का कोणी जर सेनापती असेल तर ते हम्म. संताजी घोरपडे होते. आणि संताजी घोरपडेंच्या कार्याचं महत्व हे आहे की हम्म.
तो औरंगजेब 1707 मध्ये मेला. त्यानंतर हळूहळू मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला. हम्म. त्या ऱ्हासाची जी बीजे आहेत ती हम्म. संताजी घोरपडेंनी रोवलेली आहेत. खरंय. अर्थात पुढचा प्रश्न तोच होता की संभाजीराजे असते तर, आणि हो, त्यानंतर असं घडलंच दुर्दैवाने, पण त्यानंतर संताजी असते तर त्यांचाही तसाच अंत झाला पुढे. हो, हं. पण हो, कदाचित त्यांचा तसा अंत झाला नसता. अर्थात नागोजी माने आणि अमृतराव हो. निंबाळकर यांनी दगाफटका केला नसता आणि संताजी आणखी काही वर्ष जगले असते, तर आणखी वेगळा इतिहास राहू शकला असता आपला. निश्चितच त्याचं मला असं म्हणायचं आहे की संताजी घोरपडेंच्या सगळ्या कार्याचा, स्वभावाचा त्यांचा जर विचार केला तर तो जो काळ होता हम्म. आयाराम संस्कृतीचा, तर हम्म. त्या संस्कृतीला न सूट होणारा तो माणूस होता. हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती पूर्णपणे अंगी भिनलेला, युद्धनीती अंगी भिनलेला तो एकमेव हाडाचा सेनापती होता. त्यामुळे त्यावेळी जे काही प्रकार चालले होते, म्हणजे वतनं द्यायची, वतनं घ्यायची, वतनासाठी इकडून तिकडे करायचं, तर या सगळ्यांना संतांचा विरोध होता. हम्म. त्यामुळं काळाला सूट न होणारा माणूस असल्यामुळं आणि हो. सगळे त्या ह्याच्यामध्ये गुंतलेले असल्यामुळं तो एकटा माणूस लाईन आउट हम्म. झाला, म्हणजे वेगळा ठरला. आणि त्यामुळं म्हणजे तो जाचक ठरल्यामुळं त्या हम्म. माणसाची अशा प्रकारे हत्या झाली. हत्या का झाली? एकतर औरंगजेबाला त्यांचं मरण पाहिजे होतं, त्यांचा मृत्यू हवा होता. आणि बरोबर. दुसरं असं की हे जे स्वकीय होते, म्हणजे त्याच्यामध्ये काही द्वेष होता, म्हणजे परस्पर स्पर्धा होती. त्यानंतर ह्या वतनाला त्यांनी जो विरोध केला किंवा ह्याच्यामुळे एक प्रकारची नाराजी होती. आणि ह्या सगळ्यामुळं संताजी घोरपडेंना सगळ्यांनी मिळूनच ते मारलं म्हणायला पाहिजे. त्या स्वकीय होते, स्वकीयांनीच मारलं, पण खरं. त्याला औरंगजेबाची प्रेरणा होती. आणि हम्म. जर संताजी घोरपडे आणखी काही काळ जगले असते, हम्म. म्हणजे आपण लक्षात घ्या की त्या म्हणजे 1689 ते 1697, जून 1697चा आठवडा, म्हणजे महिना, त्यातला पहिला आठवडा त्यावेळी ते मारले गेले. एक साधारणपणे 89 ते 1697 असा त्यांचा काळ आहे. पण तेवढ्या काळामध्ये त्या मोगल सैन्याला त्यांनी दे माय धरणी ठाय करून टाकलं. आणि त्याचं जे लढायचं जे काही नैतिक धैर्य आहे, ते हम्म. धैर्य पूर्णपणे खच्ची झालं. आणि मोगल सैन्याचा जो लष्करी शिस्तीचा म्हणा, शौर्याचा म्हणा, तो सगळा कणा जर कोणी मोडला असेल तर तो संताजी घोरपडेने मोडलेला आहे. आणि ते जर कदाचित जगले असते तर औरंगजेब जो इतका दीर्घकाळ जगला तो फार लवकर मेला असता असं मला वाटतं. अर्थात म्हणजे काही प्रसंग तर असे संताजींच्या आयुष्यातले, अ, म्हणजे मालोजीराव घोरपडेंचं निधन त्यांच्या डोळ्यादेखत, स्वतःचा भाऊ ज्यांना ज्याला मृत्यूशय्येवर, म्हणजे जिंजीचा जो घटनाक्रम जो आहे, हो, त्या जिंजीला जाताना राजाराम महाराजांसोबत मृत्यूशय्येवर स्वतःच्या भावाला होय, बसवून, म्हणजे स्वराज्याप्रती हे अनोखं प्रेम आहे. हे कदाचित कुठेच बघायला नाही मिळणार. होय, होय, या हे असे प्रसंग, आणि तुम्ही आता बोलता बोलता काळाचा एक रेफरन्स दिला, आणि याचे आत्ताच्या काळात म्हणजे आपण स्वकीयांनीच संभाजीराजेंना संपवलं, स्वकीयांनीच अ, संताजींना संपवलं. जे म्हणजे जे परकीयांना शक्यच होणार नव्हतं कधीच, ते स्वकीयांनी केलं. तर इतिहास हा नुसता इतिहास म्हणून बघायचा नसतो, त्याच्यातून काहीतरी आपण घ्यायचं असतं. आणि होय. तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडून तरुणांना म्हणजे तुमचा एक बघण्याचा दृष्टिकोन तयार झालाय, त्याच्यातून या इतिहासातून आपण आपल्या अ, या रक्तरंजित इतिहासात, जसं तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या म्हणजे पृष्ठभागावरच अक्षरशः रक्तच आहे सगळं, असा आपला हा इतिहास आहे. हा रक्तरंजित इतिहास, आणि ह्याच्यातून आपल्या पिढीने म्हणजे फितुरी, हे खरं तर काय म्हणावं त्याला, शापच म्हणायला लागेल आपल्या मराठी शाहीला. अ, या फितुरीतून काय बोध घेतला पाहिजे आपण, असं म्हणजे शेवटाकडे जाताना खरं तर हा प्रश्न मला विचारायला आवडेल तुम्हाला. नाही, फितुरी ही एक प्रवृत्ती आहे. आणि ती हम्म. केवळ मराठ्यातच होती अशातला भाग नाही, हम्म. मुसलमानामध्ये, म्हणजे मोगल याच्यामध्ये किंवा निजामाच्या राजवटीमध्ये सुद्धा फितुरी होती. पण ह्या फितुरी पोटी, हम्म. त्या फितुरी पोटी म्हणजे वतनांच्या पोटी किंवा वतनांच्या लालसेने म्हणा,
की ती म्हणजे फितुरी करणं किंवा ह्या पद्धतीने फितुरी करणं हे आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसतं. हम्म. पण ह्या फितुरीमुळं असे राष्ट्रनायक संपले, राष्ट्राचं नुकसान झालं. म्हणजे खरंय. कदाचित कदाचित संभाजी महाराज असते तर त्याला खूप म्हणजे ते वेगळा इतिहास घडला असता. हम्म. कदाचित संताजी घोरपडे असते तर खूप वेगळा इतिहास घडला असता. मुळात ह्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण राज्यकर्ती जमात आहोत. आपण राज्य निर्माण करू शकतो, आपण राष्ट्र उभं करू शकतो. ही जी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरली, त्या भावनेचा लय होत गेला पुढे. हम्म. त्यामुळं आपण राज्यकर्ती जमात आहोत, एक राष्ट्र आपलं आहे, राष्ट्रासाठी आपण समर्पित झालं पाहिजे, ही जी भावना होती ती नष्ट झाली. आणि हम्म. हळूहळू मग माझी जहागीर हेच माझं राज्य, अशा पद्धतीची भावना सरंजामशाहीची ती बळावत गेली. त्यामुळं राष्ट्राचे जे काही पक्के दुवे होते, जे बांधलेले होते, ते दुवे क्षीण होत गेले. आणि मग फितुरीचं पेवच फुटलं. औरंगजेब इथं आल्यानंतर त्यांना वतनाची लालूच दाखवल्यानंतर काही हम्म. लोक फुटून गेले. आणि नाविलाजास्तव राजाराम महाराजांना मग ते वतनाचं म्हणजे हे पुढं करावं लागलं. आणि हम्म. त्यातून वतनदारी निर्माण झाली. हा सरंजामशाहीचा जो अजगर आहे, हम्म. त्याचा विळखा इतका जबरदस्त पडला, नंतर मराठी शाही त्याच्यातून कधीही सावरू शकली नाही. हम्म. छत्रपतींची सत्ता या सरंजामशाहीमुळे क्षीण झाली. आणि पेशव्यांची सत्ता त्यांनी आटोकाट प्रयत्न केले तरी ती पेशव्यांची सत्ता सुद्धा याच सरंजामशाहीमुळे गेली. तर आपण बोध हा घ्यायचा की हे सगळी फितूर मंडळी असताना सुद्धा मराठ्यांनी एवढा मोठा इतिहास घडवला. म्हणजे जवळजवळ भारताचा 80% भाग त्यांच्या ताब्यामध्ये होता. हम्म. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा भारत किंवा हम्म. हिंदुस्थान ब्रिटिशांनी मोगलांकडून नव्हे मराठ्यांकडून जिंकलेला आहे. हम्म. इतका फितुरीचा शाप असताना सुद्धा या जमातीने, मराठा हा शब्द मी वापरतो तो महाराष्ट्रातली माणसं या अर्थी हो वापरतोय, हो, अर्थात. हा जातीवाचक शब्द नाही आहे. खरंय. या जमातीने एवढा मोठा इतिहास निर्माण केला, सगळा हम्म. हिंदुस्थान ताब्यात घेतला. आणि मराठ्यांच्या इतिहासाचं महत्वच हे आहे की हम्म. जिथे जिथे मराठ्यांचं पाऊल पडलं तेवढा भाग हिंदुस्थानात राहिलेला आहे. मराठे डाक्का चितगावला जाऊ शकले नाही, त्याचा आपण बांगलादेश झालेला बघितला. हम्म. लाहोर पर्यंत गेले, लाहोर जिंकलं, पण दुर्दैवाने त्यांची सत्ता तिथे स्थिर राहू शकली नाही. त्यामुळं खरंय. अर्धा पंजाब तिकडे गेला. तर मला हे म्हणायचं मराठ्यांच्या इतिहासाचं हेच महत्व आहे की हा हिंदुस्थान अखंड राखण्यामध्ये, आजचा हम्म. जो हिंदुस्थान अवशिष्ट आहे तो राखण्यामध्ये मराठ्यांची फार मोठी भूमिका आहे. आणि इतिहासाचा अभ्यास करताना हे कधी आपण विसरता कामा नये. खरंय. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे ही आपल्या इतिहासातली सुवर्ण पानं आहेत. होय. आणि त्याहूनही म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन मी तर म्हणेन त्या तोडीस तोड हा सरसेनापती होऊन गेला आणि तुमच्या रूपानं सबंध महाराष्ट्राला, सबंध देशाला, आम्हाला संताजी आणि संताजी बद्दल एक ऑथेंटिकेट डॉक्युमेंट म्हणून तुमच्या या कादंबरीकडे बघायला मिळालं. आणि तुमच्या त्या कादंबरीच्या वाचनातून आम्हाला तो काळ अनुभवायला मिळाला. त्याबद्दल खरं तर तुमचे आभार. आणि आपण एवढा वेळ एनडीटीव्ही मराठीसाठी दिला त्याबद्दल तुमचे खरंच आभार. धन्यवाद. धन्यवाद. एनडीटीव्हीचे मी आभार मानतो. थँक्यू.